नमस्कार. दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला संपूर्ण देशाचं लक्ष एकाच गोष्टीवर असतं. केंद्रीय अर्थसंकल्प. अगदी. विशेषतः शेअर बाजाराचं. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की हा सरकारचा एक जमा खर्चाचा ताळेबंद असतो. पण आज आपण त्याला फक्त एक रिपोर्ट म्हणून नाही बघणार, नाही. तर देशाच्या आर्थिक धोरणांचा एक इंटेंट डॉक्युमेंट म्हणून पाळणार आहोत. तुम्ही इंटेंट डॉक्युमेंट हा शब्द वापरला तो खूप महत्वाचा आहे, कारण सरकार शब्दांमधून नाही तर आकड्यांमधून बोलत असतं. बरोबर. पुढच्या वर्षी त्यांचा खरा फोकस कुठे असणार आहे हे ते आकडेच सांगतात. अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे नाहीयेत, तर ती सरकारच्या प्राधान्यक्रमाची एक भाषा आहे. आणि एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला ही भाषा वाचता आली पाहिजे. नक्कीच. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खास आपल्या श्रोत्यांसाठी आहे. आपल्याकडे युनियन बजेट समजायचा फॉर्म्युला नावाचं एक माहितीपत्रक आहे. आणि त्याच्या मदतीनं आपण बजेटच्या या क्लिष्ट वाटणाऱ्या आकड्यांमागचा खरा अर्थ उलगडणार आहोत. आपलं उद्दिष्ट स्पष्ट आहे. काय आहे? अर्थसंकल्पातील कोणत्या घोषणा खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला चालना देतात आणि कोणत्या केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या असतात हे ओळखायला शिकणं. आणि यातूनच त्या मुख्य प्रश्नाचं उत्तर मिळेल की नाही, की अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जी तेजी किंवा मंदी येते त्यामागे नेमकं लॉजिक काय असतं. एक्झॅक्टली. चला मग सुरुवात करूया. तर ठीक आहे. बजेट म्हणजे सरकारचा जमा आणि खर्चाचा हिशोब. पण या हिशोबाची सुरुवात होते ती जमेच्या बाजूने, म्हणजे कमाईने. बरोबर. सरकारकडे इतका प्रचंड पैसा येतो तरी कुठून? मला माहिती आहे की टॅक्स हा सर्वात मोठा स्रोत आहे, पण त्या पलीकडेही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत का? नक्कीच आहेत. सरकारच्या कमाईचे मुख्यत्वे 3 स्रोत आहेत. पहिला, जो सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे कर महसूल, टॅक्स रेव्हेन्यू. म्हणजे इन्कम टॅक्स, जीएसटी वगैरे. हो. यात डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपला इन्कम टॅक्स आणि कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स, आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी. ओके. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जर जीएसटी कलेक्शन इन्कम टॅक्सपेक्षा जास्त वेगाने वाढत असेल तर याचा अर्थ काय होतो? लोक जास्त खर्च करतायत. अगदी. याचा अर्थ होतो की अर्थव्यवस्था ही लोकांच्या खर्चावर म्हणजे कन्झम्पशनवर जास्त चालते. आणि या उलट जर इन्कम टॅक्स कलेक्शन वाढत असेल तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होतीये हे त्याचं लक्षण आहे. वा. म्हणजे फक्त कर किती आला हे महत्वाचं नाही, तर तो आला कुठून यातूनही अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा अंदाज येतो. हा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. बरोबर. दुसरा स्रोत कोणता? दुसरा स्रोत आहे करेतर महसूल, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. आणि हा भाग खूप रंजक आहे. कसा? यात रेल्वे तिकीट, विमानतळ शुल्क यांसारख्या सेवांमधून मिळणारे पैसे तर येतातच, पण त्यासोबतच सरकारला सरकारी कंपन्यांकडून मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड हा एक मोठा भाग असतो. म्हणजे LIC, SBI सारख्या कंपनींकडून? हो. LIC, SBI, ONGC यांसारख्या कंपन्या जो नफा कमवतात त्यातला हिस्सा सरकारला मिळतो. आणि निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट, सरकार जेव्हा आपल्या कंपन्यांमधील हिस्सा विकतं तो पैसाही याच प्रकारात येतो का? बरोबर. तोही करेतर महसुलाचाच एक भाग आहे. तसेच RBI सरकारला जो लाभांश देते किंवा 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून जो पैसा उभा राहतो तो सगळा याच प्रकारात मोडतो. अच्छा. आता तिसरा आणि सर्वात महत्वाचा स्रोत जो खरं तर कमाई नाहीये, तो कोणता? तो आहे कर्ज, बॉरोईंग. म्हणजे जेव्हा खर्चासाठी कमाई कमी पडते तेव्हा सरकार कर्ज घेतं. पण हे कर्ज बाजारासाठी इतकं महत्वाचं का मानलं जातं? कारण सरकारच्या कर्जाचा आकडा थेट आपल्या कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम करतो. हो. अच्छा. जेव्हा सरकार बाजारातून प्रचंड कर्ज उचलतं तेव्हा बाजारात उपलब्ध असलेला पैसा कमी होतो. यामुळे कंपन्यांना आणि आपल्याला म्हणजे सामान्य नागरिकांना कर्ज मिळवण्यासाठी जास्त व्याज द्यावं लागतं. यालाच काहीतरी म्हणतात ना? हो. याला अर्थशास्त्राच्या भाषेत क्राउडिंग आउट इफेक्ट म्हणतात. क्राउडिंग आउट इफेक्ट. बरोबर. त्यामुळे सरकार किती कर्ज घेणार आहे यावर बाजाराचं बारीक लक्ष असतं. कमाईचं गणित तर स्पष्ट झालं, पण मला वाटतं खरी कहाणी ही खर्चाच्या बाजूला दडलेली असते. अगदी. कारण सरकार तिजोरीत आलेला प्रत्येक रुपया कसा खर्च करतं यावरच देशाची आर्थिक प्रकृती आणि आपल्या गुंतवणुकीचं भवितव्य अवलंबून असतं. आणि इथेच ते 2 महत्वाचे शब्द येतात. महसुली आणि भांडवली खर्च. बरोबर. अगदी. आणि या 2 शब्दांमधला फरक समजून घेणं हे बजेट समजण्याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे. आधी आपण महसुली खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर समजून घेऊ. ठीक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा देश चालवण्यासाठी होणारा रोजचा रेकरिंग खर्च आहे. जसं की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार,
पेन्शन, सरकारने घेतलेल्या जुन्या कर्जावरील व्याज आणि सबसिडी. सबसिडी म्हणजे गॅस सिलेंडर, खते किंवा अन्नधान्यावर सरकार जी सूट देतं ती, बरोबर? हो, पण बाजार या खर्चाकडे थोड्या नकारात्मक दृष्टीने का पाहतो? कारण या खर्चामुळे देशाच्या भविष्यातील कमाईत कोणतीही वाढ होत नाही. हा खर्च कोणतीही मालमत्ता म्हणजे ॲसेट निर्माण करत नाही. अच्छा. तो फक्त सध्याची व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतो. यातील व्याज आणि पगार हा तर कमिटेड एक्सपेंडिचर आहे, जो सरकार टाळूच शकत नाही. म्हणजे तो करावाच लागतो. त्यामुळे हा खर्च जेवढा जास्त, तेवढा विकासात्मक कामांसाठी पैसा कमी उरतो. हे अगदी असं आहे की तुमच्या पगाराचा मोठा हिस्सा फक्त घराचं भाडं आणि जुन्या कर्जाचे हफ्ते भरण्यातच जातोय. तर मग नवीन गुंतवणूक किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कसे उभे करणार? एक्झॅक्टली. तुमचं म्हणणं पटलं. यालाच गुंतवणूकदार खर्चाची गुणवत्ता किंवा क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर असं म्हणतात, नाही का? हो, म्हणजे फक्त किती खर्च केला हे नाही, तर तो कुठे केला हे जास्त महत्वाचं ठरतं. अगदी. आणि इथेच दुसऱ्या प्रकारचा खर्च महत्वाचा ठरतो, भांडवली खर्च. कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्याला आपण केपेक्स म्हणतो. केपेक्स. करेक्ट. केपेक्स म्हणजे देशाच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक. नवीन रस्ते, रेल्वे लाईन, बंदरं, विमानतळं, वीज प्रकल्प. ऑप्टिकल फायबरचं जाळं, शाळा, हॉस्पिटल्स. हो, या सगळ्या गोष्टी ज्या देशाची उत्पादन क्षमता वाढवतात, त्या केपेक्समध्ये येतात. हा असा खर्च आहे जो आज केला तर भविष्यात त्यातून अधिक महसूल निर्माण होतो. आणि याचा अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतो? म्हणजे सरकारने रस्त्यांवर जास्त खर्च केला तर त्याचा थेट शेअर बाजाराशी काय संबंध? याचा संबंध मल्टीप्लायर इफेक्ट या संकल्पनेत दडलेला आहे. मल्टीप्लायर इफेक्ट, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हे जरा सोप्या शब्दात सांगाल का? नक्कीच. समजा सरकारने एक नवीन हायवे बनवण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केले. ठीक आहे. ते पैसे हायवे बनवणाऱ्या कंपनीला मिळतील. ती कंपनी स्टील आणि सिमेंट विकत घेईल. म्हणजे स्टील आणि सिमेंट कंपन्यांची विक्री वाढेल. बरोबर. ती कंपनी इंजिनियर्स आणि मजुरांना पगार देईल. त्या मजुरांच्या हातात पैसा आल्यावर ते जवळच्या किराणा दुकानातून सामान विकत घेतील, कपडे विकत घेतील. म्हणजे तोच पैसा फिरत राहतो. हो, तोच पैसा सिमेंट कंपनीकडून मजुराकडे, मजुराकडून किराणा दुकानात असा अर्थव्यवस्थेत फिरत राहतो आणि एकूण मागणी वाढवतो. आणि मग कंपन्यांचा नफा वाढतो. आणि अखेरीस शेअर बाजारात तेजी येते. म्हणूनच केपेक्समधील वाढीला बाजार नेहमीच सलाम करतो. आता चित्र स्पष्ट झालं. म्हणजे एक खर्च फक्त व्यवस्था टिकवतो, तर दुसरा खर्च आपलं भविष्य घडवतो. आता बजेटच्या भाषणात सतत ऐकू येणारा एक शब्द, फिस्कल डेफिसिट. हो, फिस्कल डेफिसिट. हे ऐकायला खूपच क्लिष्ट वाटतं. याला आपण एखाद्या रोजच्या उदाहरणातून समजू शकतो का? नक्कीच. आपल्या माहितीपत्रकात दिलेली उपमा इथे एकदम चपखल बसते. कोणती? फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचं क्रेडिट कार्ड बिल. अरे वा, म्हणजे कमाईपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे तयार झालेलं बिल. अगदी. सरकारचा एकूण खर्च वजा सरकारची एकूण कमाई, अर्थात कर्ज वगळून यातील जो फरक असतो ती म्हणजे वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट. आणि हे टक्केवारीत मोजतात ना? हो, हे जीडीपीच्या टक्केवारीत मोजलं जातं. समजा फिस्कल डेफिसिट 4% आहे, याचा अर्थ सरकार आपल्या एकूण उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपीच्या 4% जास्त खर्च करतंय आणि ही रक्कम कर्ज घेऊन उभी करते. पण हे बिल जास्त असणं धोक्याचं काम आणलं जातं. कारण जसं आपलं क्रेडिट कार्ड बिल वाढलं की आपल्याला जास्त व्याज भरावं लागतं आणि आपली आर्थिक पत कमी होते, तसंच देशाचं होतं. ओके. जास्त फिस्कल डेफिसिट म्हणजे जास्त कर्ज. जास्त कर्ज म्हणजे त्यावर जास्त व्याज भरावं लागतं, ज्यामुळे महसुली खर्च आणखी वाढतो. हे एक दुष्ट चक्र आहे. आणि महागाईचा पण धोका असतो ना? हो, याशिवाय जास्त तूट भरून काढण्यासाठी सरकार अनेकदा जास्त नोटा छापतं, ज्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच फिस्कल डेफिसिट नियंत्रणात ठेवणं हे आर्थिक शिस्तीचं लक्षण मानलं जातं. म्हणजे एका बाजूला केपेक्स लावणं महत्वाचं आहे, तर दुसऱ्या बाजूला फिस्कल डेफिसिट नियंत्रणात ठेवणं. बरोबर. सरकारला या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधावं लागतं. आणि या संतुलनावर शेअर बाजाराची प्रतिक्रिया अवलंबून असते. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. शेअर बाजार वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेतो. तो हे पाहतो की या अर्थसंकल्पात भविष्यातील वाढीसाठी काय आहे. मग बाजाराला नेमकं काय आवडतं आणि काय नाही? समजा आपण अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकतोय, तर कोणत्या घोषणांवर टाळ्यांचा कडकडाट ऐकू येईल आणि कोणत्या घोषणांवर स्मशान शांतता पसरेल? याची काही स्पष्ट सूत्र आहेत. जर अर्थमंत्र्यांनी भांडवली खर्चात म्हणजे केपेक्समध्ये
15-20% किंवा त्याहून जास्त वाढ जाहीर केली तर बाजार खुश होतो. प्रचंड खुश, प्रचंड सकारात्मक प्रतिसाद देतो. पायाभूत सुविधा, रेल्वे, संरक्षण यांसारख्या क्षेत्रांसाठी विक्रमी तरतूद केली तर त्या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी येते. आणि टॅक्सबद्दल? कंपन्यांवरील कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली तर ती बाजारासाठी दिवाळी असते. आणि नकारात्मक प्रतिक्रिया कशामुळे येते? जर वैयक्तिक करांमध्ये वाढ केली किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स सारखा गुंतवणूकदारांवर थेट परिणाम करणारा कर वाढवला तर बाजारात मोठी विक्री सुरू होऊ शकते. आणि फिस्कल डेफिसिट? हो, फिस्कल डेफिसिटचं लक्ष जर चुकवलं म्हणजे तूट अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर ते बाजाराला अजिबात आवडत नाही. पण अनेकदा असं म्हटलं जातं की सरकारने सबसिडीज किंवा मोफत योजनांवर खर्च करणं हे गरिबांसाठी गरजेचं आहे. मग बाजार याला नकारात्मक का मानतो? यात ग्रोथ आणि वेलफेअर यांच्यात नेहमीच एक तणाव असतो का? खूप छान प्रश्न आहे. बाजार कल्याणकारी योजनांच्या विरोधात नसतो, पण जेव्हा हा खर्च अनुत्पादक आणि अविवेकी पद्धतीने केला जातो तेव्हा त्याला विरोध होतो. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करणं ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच आहे. पण केवळ मतं मिळवण्यासाठी लोकप्रिय पण अनुत्पादक मोफत योजनांवर, पॉप्युलिस्ट फ्रीबीजवर जास्त खर्च करण्याची घोषणा केली तर बाजार त्याला नकारात्मक प्रतिसाद देतो. हो, कारण तो पैसा केपेक्समधून वळवला जातो. थोडक्यात बाजाराचा एकच कळीचा प्रश्न असतो. कोणता? हा अर्थसंकल्प देशाचे ग्रोथ वाढवणारा आहे की फक्त वोट्स मिळवणारा? हे सगळे ऐकल्यावर आता बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, एक सामान्य गुंतवणूकदार ज्याला रोजच्या धावपळीत या सगळ्यावर लक्ष ठेवायला वेळ मिळत नाही, त्याने बजेटच्या दिवशी नेमकं काय पाहावं? त्याच्यासाठी काही सोपा फॉर्म्युला आहे का? हो, आणि आपल्या माहितीपत्रकात नेमका तोच 3 स्टेप फॉर्म्युला दिलाय, जो कोणीही सहज वापरू शकतो. मग ऐकूया तो फॉर्म्युला. स्टेप 1, खर्चाची गुणवत्ता तपासा. भांडवली खर्च म्हणजे केपेक्स आणि महसुली खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर यांची तुलना करा. ओके. सरकार खर्च करत असलेल्या प्रत्येक 100 रुपयांपैकी किती रुपये मालमत्ता निर्माण करणाऱ्या केपेक्सवर खर्च होत आहेत? जर मागच्या वर्षी हे प्रमाण 30 रुपये असेल आणि यावर्षी ते 35 रुपये झालं असेल तर ही एक उत्तम बातमी आहे. अगदी खर्चाची दिशा उत्पादकतेकडे झुकत आहे हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. ही झाली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी. दुसरी पायरी कोणती? स्टेप 2, आर्थिक शिस्त तपासा. फिस्कल डेफिसिटचा आकडा पहा. तो सरकारच्या अंदाजाप्रमाणे आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा ट्रेंड कसा आहे? ट्रेंड म्हणजे? तो मागच्या काही वर्षांपासून सातत्याने कमी होतोय की वाढतोय? जर फिस्कल डेफिसिट नियंत्रणात असेल आणि कमी होण्याच्या मार्गावर असेल तर याचा अर्थ सरकार आर्थिक शिस्त पाळत आहे. हे परदेशी गुंतवणूकदारांसाठी खूप सकारात्मक संकेत असतात. आणि तिसरी, शेवटची पायरी? स्टेप 3, पैशाचा प्रवाह ओळखा. फॉलो द मनी. म्हणजे? कोणत्या क्षेत्रांना म्हणजे सेक्टर्सना जास्त निधी मिळाला आहे हे पहा. सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, संरक्षण, ग्रीन एनर्जी, गृहनिर्माण किंवा सेमीकंडक्टर सारख्या नवीन क्षेत्रांपैकी कशावर जास्त भर दिला आहे? अच्छा. ज्या क्षेत्राला जास्त निधी मिळतो त्या क्षेत्रातील कंपन्यांना पुढील वर्षभरात मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची आणि त्यांचा व्यवसाय वाढण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांसाठी हे थेट संकेत असतात की पुढच्या वर्षी कोणते सेक्टर्स चर्चेत राहतील. वा. कॅपेक्स, फिस्कल डेफिसिट आणि सेक्टोरल ॲलोकेशन या 3 सोप्या पायऱ्या वापरून कोणीही अर्थसंकल्पाचा गाभा समजू शकतो. बरोबर. मोठ्या घोषणांच्या आणि क्लिष्ट आकड्यांच्या गोंधळात न हरवता या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की आपल्याला सरकारच्या मनात काय आहे हे स्पष्ट कळू शकतं. नक्कीच. ही 3 पावलं आपल्याला सरकारच्या प्राधान्यक्रमाबद्दल आणि अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील दिशेबद्दल एक स्पष्ट कल्पना देतात. करामधील किरकोळ बदल किंवा एखाद्या लहानसण योजनेपेक्षा हे 3 मॅक्रो इंडिकेटर्स जास्त महत्वाचे आहेत. तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारी नाही, तर ती देशाच्या आर्थिक भविष्याची एक योजना आहे. आणि एक गुंतवणूकदार म्हणून केवळ वरवरच्या घोषणांवर किंवा हेडलाईन्सवर लक्ष न देता खर्चाची गुणवत्ता म्हणजे केपेक्स आणि सरकारची आर्थिक शिस्त म्हणजे फिस्कल डेफिसिट यांसारख्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. सरकारच्या खर्चाची दिशा ही दीर्घकालीन ग्रोथ साधण्याकडे आहे की केवळ तात्पुरता फायदा मिळवण्याकडे हे ओळखणं हीच खरी चावी आहे. अगदी. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार.
अर्थसंकल्प सरकारची योजना सादर करतो, पण त्या योजनांची वर्षभरातील अंमलबजावणी ही गुंतवणूकदारासाठी अधिक महत्त्वाची ठरते का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे घोषणेच्या दिवशी बाजारात जो उत्साह किंवा निराशा दिसते, त्यापेक्षा वर्षभरात त्या योजनांच्या अंमलबजावणीतील यश किंवा अपयश बाजारावर जास्त खोलवर परिणाम करतं का? या अनाउन्समेंट युफोरिया विरुद्ध एक्झिक्युशन रिस्कच्या लढाईत अखेरीस कोण जिंकतं यावर विचार करायला नक्कीच हवा.